नमस्कार. आजचा एपिसोड आहे विरोधी पक्ष. विरोधी पक्ष असा आजचा एपिसोड आहे. हा, आधीच सांगतो, याचा राजकारणाशी काडीचाही संबंध नाही. आणि दुसरी एक विनंती की माझ्या कुठच्याही एपिसोडकडे राजकारणाच्या नजरेतून कोणीही बघू नका. छान आपलं मस्त प्रेमाचं अभंग नातं आहे, मस्त एवढं निर्मळ नातं आहे. ना कसली अपेक्षा ना त्यामुळेच उपेक्षा नाही. मग कशाला? हा, तर विरोधी पक्ष. आता विरोधी पक्ष म्हणजे बघा कसं आहे ते. आता माझ्या घराच्या समोर एक सलून आहे. माणूस अतिशय कष्टाळू आहे सलूनवाला. म्हणजे माझ्या मते सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत त्या दुकानात असतो तो. आणि थोडंसं म्हणजे काम करणाऱ्यांनी नखरे केले, दांड्या मारल्या, काही नाही, फटाफटा स्वतः काम करतो, केस कापतो, दाड्या करतो लोकांच्या. अतिशय कष्टाळू माणूस. मी पण बरेच वेळ त्यांच्याचकडे जातो. छान आहे, साधा आहे माणूस, प्रेमळ आहे. अशा माणसाला जपलं पाहिजे ना. हा, बरं देतोय की नीट केस कापून. बरं आपल्याला कुठे वेगवेगळी काहीतरी स्टाईल करायचे, काटे बिटे फुललेले वगैरे असे केसांचे वगैरे, असलं काही शिंग वगैरे आपल्याला आणायचेच नाहीत ना केसांची. तर आता गंमत बघा, त्यांचा जो मुलगा आहे तो कॉलेजमध्ये आहे. तो तुम्हाला कळलं ना, विरोधी पक्ष. तो इतका आळशी आहे की बघायला नको. बरं त्यात कॉलेजला जाताना तो काय कॉलेजला निघतो वगैरे आणि 15 मिनिटांनी परत घरी येतो. आणि मग ते काय वडील जरा कष्टातून वर आलेले, आता पै पै करून सलून टाकलेलं. मग ते दरवाज्यातच मोठ्या आवाजात विचारतात. ते आमच्या बिल्डिंग पर्यंत ऐकायला येतो, आता काय राहिलं, जायचं नाही का कॉलेजला? नाही बाबा, ते एक वही घ्यायची राहिली. ह्यात तुझ्या जेव्हा बघाव ते विसरताय सगळं. काय रे, हा तरी धंदा नीट जमेल का? हजामगिरीला जायचं आणि वस्तारा घरी विसरायचा. थुत. विरोधी पक्ष एक. दुसरा विरोधी पक्ष, तोही बाप आणि मुलगा आहे, वडील मुलगा. आता काय, तो जो मुलगा आहे म्हणजे उत्तम डॉक्टर आहे, 30-35 आहे आणि एकदम मस्त डॉक्टर असल्यामुळे साहजिकच तब्येतीची काळजी, किती खायचं, किती कॅलरीज, किती प्रोटीन्स वगैरे माहीत असतंच. आणि क्वचित असे डॉक्टर असतात की जे जरा थोडंसं हे पाळत नाहीत, बाकीचे डॉक्टर पाळतात. आता ह्या इस्माचे म्हणजे हा आता पुरुष असतो, झालाय चांगला दणदणीत, 30-35चा आता व्यवस्थित व्यवसाय चाललाय या डॉक्टरचा. त्याचे वडील आहेत ते प्रचंड खादाड आहेत. हा, ते नाही, ते जुमानत नाहीत मुलाच्या काय थिअरीला आणि मुलाच्या. हा, मुलगा डॉक्टर आहे ते कौतुकाने सांगतात. ही गंमत आहे, परत भेटेल त्याला सांगतात, माहितीये ना माझा मुलगा डॉक्टर आहे तो. पण नाही, या एरियात प्रॅक्टिस एकदम झकास चालली हे सांगतात. पण हा विषय एवढ्या पुरताच. हे बोलून झालं की समोर अवतीभोवती नजर कुठं काय आहे का, उघड्यावर असू दे, झाकलेलं असू दे, खायची तयारी. आता कशावरच त्यांचा कंट्रोल नाही. आणि हेही सांगतो, आज त्यांचं वय 79 आहे. मुलाला एक वेळ शिंका येत असतील, कधी ताप येत असेल डॉक्टर असून, पण यांना काहीही होत नाही. ओ बापरे, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा देश आहे हा. बोलताना विचार करून बोलावं लागतं दिवसेंदिवस. आता हे बोलल्यामुळे उघड्यावरचं अन्न खा वगैरे हे कसं काय सांगताय तुम्ही वगैरे म्हणून मोर्चा आणू नका हा प्लीज. विरोधी पक्ष दुसरा हा. आता विरोधी पक्ष तिसरा, परत वडील आणि मुलगा. हा, आता गंमत बघा, माझ्या कोपऱ्यावर चौकामध्ये एक लेडीज टेलर आहे. सकाळी 6ला वगैरे मान खाली घालून ते जे काय ब्लाऊज वगैरे कापायला लागतो, म्हणजे ब्लाऊज कापायला लागतो म्हणजे ब्लाऊजचे कापड वगैरे कापायला लागतो वगैरे, पंजाबी ड्रेस वगैरे जे काय असेल ते रात्री 10ला तो मान वर करतो. तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे? खरोखरच प्रचंड कष्ट करतो. जमिनीवर बसलेला असतो, म्हणजे काय म्हणतात त्याला, सिविंग मशीनवर म्हणजे शिवण मशीनवर जेव्हा बसत असेल तेवढाच, बाकी लगेच जमिनीवर फतकल मारून सुरू आखायला कापायला वगैरे सगळं सुरू. बरं, लेडीज टेलर आहे पण मान खाली घातलेल्या अवस्थेत आहे, हे समजून घ्या जरा, महत्वाचं. या माणसाचं तुम्हाला सांगतो, हा जेवताना बाजूलाच टिफिन ठेवलेला असतो त्याच्या, तो बाजूला घेतो आणि परत खाताना मान खालीच, म्हणजे तिथेही मान वर नाहीच. पण कष्टाळू आहे. लोट्यावर मुंबईला आला होता आणि आज जबरदस्त कमवतो, कष्ट अमाप. आता हा, ज्याचे डोळे मला कधीही दिसले नाहीत, कारण मी जेव्हा त्या दुकानावरनं वगैरे जातो ते ह्याची नजर खाली, मला याचे डोळे, चेहरा नीट दिसलेलाच नाही. हा, त्याचा भांग मात्र मला पाठ झालाय. हा, असं नका समजू. पण ह्याचा मुलगा जो आहे, म्हणजे ह्याचे डोळे कधी दिसले नाहीत आणि मुलाचे जेव्हा बघावं ते डोळेच दिसतात. तो एक आयटमच आहे.
त्याला इकडनं तिकडनं कुठे कसे कैसे काय म्हणतात त्याला पैसे काढता येतील याच्यात तो हुशार आहे. म्हणजे त्याला जर विचारलं ना की बाबा अरे दादा अरे बेटा ते अमुक अमुक फोर्जेट स्ट्रीट कुठे आहे, तर तो म्हणेल 20 रुपये द्या ना, मग सांगतो. कॅटेगरी कळली ना तुम्हाला मी काय म्हणतोय ते. निर्लज्ज आहे, तुम्ही किती काही बोला त्याला. बरं ह्याला तेही हरकत नाही, तो आणि त्याचं कर्म. पण हा ज्याला त्याला म्हणजे आता मीही थोडाफार ओळखीचा झालोय, कारण एका रस्त्यावरनं आम्ही येतो जातो वगैरे, तर कोणालाही बघितलं की समोर असा डोळे मारतो. हो म्हणजे ज्या बापाचे मला डोळे दिसले नाही त्याचा पोरगा सारखा आपलं काय आणि परत जीभ बाहेर. काय का छळवाद हा समोरच्याला. बरं तुझं वय काय, माझं वय काय, हा मला का डोळे मारतोयस. बरं एकदा सांगून टाक की तू गे आहेस, समलिंगी आहेस, मग मी फुटपाथ बदलीन. एकदा काय ते सांग. विरोधी पक्ष एकाचे डोळे दिसत नाहीत, दुसऱ्याचा डोळा दिसतो पण तो मारताना दिसतो जेव्हा बघावं तेव्हा. विरोधी पक्ष 3. आता हॅलो, स्त्रियांच्या बद्दल बोलायचं आहे पण थोडासा धीर गोळा करायचा आहे. तो परत कधीतरी वेगळा एपिसोड करीन. स्त्रियांबद्दल बोलायचंय म्हणून. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ला टॅप करा.